नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. मी अजय कुमार गोसावी. आज आपण लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची अपडेट, ती म्हणजे संयुक्त गट क पूर्व परीक्षा जी 1 जून रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी असणारा रिव्हिजन कोर्स आपल्या ॲपवरती लॉन्च झालेला आहे. या कोर्समध्ये इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, चालू घडामोडी या 4 विषयाचे जवळपास 50 मार्काची तयारी तुम्हाला या कोर्सच्या माध्यमातून होईल. हा कोर्स पूर्णपणे रिव्हिजन ओरिएंटेड असणार आहे. या कोर्समध्ये एमपीएससीच्या धर्तीवर प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये रिव्हिजन असेल. तुम्हाला जास्तीत जास्त घटकाची रिव्हिजन शेवटच्या घटक पिरियडमध्ये कंप्लीट या कोर्समधून होणार आहे. या कोर्सची फी फक्त 99 रुपये. तुम्ही तो कोर्स जॉईन करू शकता. तो जॉईन करण्यासाठी आपलं ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करावं लागेल. ते ॲप्लिकेशन तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मिळेल. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता. तर आज आपण वेळ न दवडता ॲक्च्युली आपलं जे लेक्चर आहे त्या लेक्चरला सुरुवात करूया. योजनेचा मुख्य भर कशावर होता, म्हणजे 8वी पंचवार्षिक योजना मुख्य भर हा कशावर होता? कृषी व ग्रामीण विकास, कृषी व मूलभूत विकास, मानवी विकास किंवा मनुष्यबळ विकास यापैकी नाही. पहिला मुद्दा तुम्हाला लक्षात घ्या. 8वी पंचवार्षिक योजना म्हणजे याचा कालावधी कोणता येतो? 1992 ते 1997. आणि 1992 ते 97 या काळामध्ये भारतामध्ये जे खाऊजा धोरण असेल, खाजगीकरण, उदारीकरण आणि ह्याच्यासाठी जागतिकीकरण, म्हणजे खाऊजा धोरण जे म्हणतो आपण, तर हे तो मुद्दा चर्चेतला. आपली भारतातली ती परिस्थिती, याचा अर्थ त्या ठिकाणी कृषी हा घटक येणार आहे का? डेफिनेटली येणार नाही. म्हणजे 8व्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर कशावर असणार आहे? मनुष्यबळ विकास किंवा मानवी विकास यावर 8व्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर असणार आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे, उत्तराखंड, छत्तीसगड, झारखंड या राज्याची निर्मिती कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान झाली? आता मला उत्तराखंड, छत्तीसगड आणि झारखंड असं दिलेलं आहे. पण याचा क्रम विचारला तर पहिल्यांदा कोणतं राज्य निर्माण झालं, तर त्याची ट्रिक आहे क्रूज. CRUZ. ओके, यामध्ये R हे सायलेंट असणार आहे. C फॉर छत्तीसगड, U फॉर उत्तराखंड आणि Z फॉर झारखंड. म्हणजे छत्तीसगड 1 नंबरला अगोदर निर्माण झालं, त्यानंतर उत्तराखंड निर्माण झालं आणि त्यानंतर झारखंड निर्माण झालं. हे कधी निर्माण झालेत? तर सन 2000 मध्ये ही राज्य निर्माण झाले. सन 2000 मध्ये. मग 2000च्या दरम्यान कोणती पंचवार्षिक योजना येते? समजा पहिला ऑप्शन घेतला 9व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी होता 1997 ते 2002. ऑब्विसली मग तुमचं उत्तर काय असायला पाहिजे? 9वी पंचवार्षिक योजना. ठीक आहे. 7वी पंचवार्षिक योजना, या योजनेला रोजगार निर्मिती जनक योजना असंही म्हटलं जातं. एमपीएससी मध्ये बऱ्याच वेळा विचारलं जातं, खालीलपैकी कोणती योजना आहे की ज्या योजनेला रोजगार निर्मिती जनक योजना म्हणून ओळखली जाते? तर तुमचं उत्तर काय असलं पाहिजे? 7वी पंचवार्षिक योजना. प्रश्न काय बघून घ्या. देशात महानगर नियोजन, सर्वप्रथम महानगर नियोजन समिती कोणत्या शहरासाठी स्थापन करण्यात आली? आता महानगर नियोजन समिती म्हटले, तुम्हाला लक्षात आहे का मुद्दा? महानगर नियोजन समिती म्हटलं तर तुम्हाला कोणत्या घटनादुरुस्तीने ह्याची तरतूद करण्यात आली? 2 घटनादुरुस्ती आहेत. एक आहे 73वी, दुसरी आहे 74वी. 74व्या घटनादुरुस्तीमध्ये 2 आर्टिकल होते. एक आहे 243 ZD, दुसरा आर्टिकल आहे 243 ZE. ZD म्हणजे काय आहे? ही जिल्हा नियोजन समितीचं साठी असणार आर्टिकल, जिल्हा नियोजन समिती. आणि 243 ZE कशासाठी आहे? महानगर नियोजन समिती. महानगर नियोजन समिती याच्यासाठी असणारं आर्टिकल आहे. जिल्हा नियोजन समितीसाठीचा जो अधिनियम आहे, तो अधिनियम कोणत्या वर्षाचा आहे? 1998. महानगर नियोजन समितीसाठीचा जो अधिनियम आहे, तो अधिनियम कोणत्या वर्षाचा आहे? 1999. आणि या अधिनियमा अन्वये, 1999च्या अधिनियमा अन्वये देशामध्ये सर्वप्रथम कलकत्ता जे शहर आहे, काय आहे? कलकत्ता. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असणार. कलकत्ता शहरासाठी 2001 मध्ये सर्वप्रथम महानगर नियोजन समिती स्थापन करण्यात आली. म्हणजे तुम्हाला विचारलंय काय? सर्वप्रथम महानगर नियोजन समिती कोणत्या शहरासाठी? उत्तर असेल कलकत्ता 2001 मध्ये. आणि मग महानगर नियोजन समितीसाठी आर्टिकल कोणतं? महानगर नियोजन समितीसाठी अधिनियम कितीचा आहे? 1999चा. महानगर नियोजन समिती आर्टिकल 74 घटना दुरुस्ती 243 ZE. एवढं लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वर्षी संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना सुरू झाली? संपूर्ण ग्रामीण रोजगार
योजना, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना, SGRY असं म्हणतो आपण त्याला, ही योजना कधी सुरू झाली? आता याचं करेक्ट आन्सर येतं 25 सप्टेंबर 2001. लक्षात ठेवा, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना, म्हणजे मी शॉर्टमध्ये लिहितो संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. ही योजना कोणत्या 2 योजनाचं एकत्रीकरण होतं? तर त्यामध्ये पहिली योजना होती जवाहर ग्राम समृद्धी योजना. कोणती योजना होती? जवाहर ग्राम समृद्धी योजना, जी योजना 1 एप्रिल 1999 सुरू केली होती. आणि दुसरी योजना कोणती होती? आश्वासित रोजगार योजना. दुसरी योजना कोणती होती? आश्वासित रोजगार योजना. ही योजना कधी सुरू केली होती? गांधी जयंती म्हणजे 2 ऑक्टोबर, सप्टेंबर ऑक्टोबर म्हणजे 10 येणार, 2 ऑक्टोबर 1993. म्हणजे आश्वासित रोजगार योजना आणि जवाहर ग्राम समृद्धी योजना ह्या 2 योजनांचं एकत्रीकरण करून कोणती योजना सुरू करण्यात आली? त्याला म्हणतात संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना, जी 25 सप्टेंबर 2001 रोजी सुरू करण्यात आली होती. मुद्दा लक्षात येतोय का? ह्या ज्या रोजगाराच्या योजना आहेत ना, याच्यावर एक प्रश्न बऱ्याच वेळा MPSC मध्ये ज्या पूर्वपरीक्षा होतात ना, त्याच्यावर फ्रेम झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे, भारत निर्माण कार्यक्रम 2005 यात ग्रामीण भागात पायाभूत सुविधा कोणत्या आहेत? भारत निर्माण कार्यक्रम 2005. ओके, बरं, भारत निर्माण योजना कधी लागू केली? 16 डिसेंबर 2005 ला लागू करण्यात आली. म्हणजे खेड्याकडे एक पाऊल या धोरणानं ही योजना लागू करण्यात आलेली होती. यामध्ये मग कोणते कोणते घटक येतात? जलसिंचन येतं, ग्रामीण रस्ते येतात, ग्रामीण निवारा येतो, ग्रामीण पाणी पुरवठा येतो, विद्युतीकरण येतंय, दूरध्वनी येते. फक्त ग्रामीण भागातल्या सुविधा याच्यामध्ये काय येत नाही? शिक्षण आणि आरोग्य. MPSCनं आतापर्यंत जे कन्फ्यूज केले ना, शिक्षण आणि आरोग्याचा जो घटक आहे, हा घटक तुम्हाला या भारत निर्माण कार्यक्रमामध्ये पाहायला मिळत नाही. MPSCनं काय केले की भारत निर्माण कार्यक्रमामध्ये कोणते घटक येत नाहीत ते ओळखा असं म्हटलंय. त्यामध्ये शिक्षण आरोग्य दिले. असे बऱ्याच वेळा प्रश्न फ्रेम झालेत. त्याच्यामुळे उत्तर असणाऱ्या वरीलपैकी सर्व. शिक्षण आरोग्य सोडून म्हणजे जलसिंचन, ग्रामीण रस्ते, निवारा, पाणी पुरवठा, विद्युतीकरण, दूरध्वनी या सगळ्या गोष्टी तुम्हाला यामध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे NSSO नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन मार्फत बेरोजगारी दर मोजणीसंदर्भात करंट डेली स्टेटस बाबत खालील विधानातून योग्य पर्याय निवडा. करंट डेली स्टेटस बाबत काय म्हटलंय बघा, आणि त्याच्यानुसार आपल्याला याच्यातून करेक्ट आन्सर द्यायचं आहे. ठीक आहे, 7 दिवसातील कोणत्याही एका दिवसात किमान 1 तास कामावर असणं म्हणजे हे कशाचा घटक आहे? करंट डेली स्टेटस असतं का? हे नाही, हे करंट वीकली स्टेटस असणार आहे. हे काय असणार आहे? करंट वीकली स्टेटस. ओके, तुम्हाला दिलंय काय करंट डेली स्टेटसच्या बाबतीमध्ये? म्हणजे पहिला मुद्दा येणार आहे का? नाही. करंट डेली स्टेटस म्हणजे तुम्हाला काय म्हणावं लागेल इथं? 7 दिवसात दररोज किमान 4 तास काम करणं आवश्यक हे येणार आहे. 365 दिवसातील 30 दिवसापेक्षा जास्त दिवस दुय्यम रोजगारीत असणं म्हणजे ह्याला युज्युअल प्रिन्सिपल अँड सबसिडरी स्टेटस. 3 घटक असतात. 3 घटक म्हणजे पहिला मुद्दा सांगतोय, म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे बरोबर. UPSS युज्युअल प्रिन्सिपल अँड सबसिडरी स्टेटस, त्याला काय म्हणलं जातं? सर्वसाधारण मुख्य स्थिती आणि दुय्यम दर्जा. हा याच्यामध्ये कसं असतं? टाइम फ्रेम कन्सिडर करताना 1 वर्षाचा म्हणजे 365 दिवसांचा कन्सिडर केला जातो. आणि या 365 दिवसापैकी जर एखादा व्यक्ती एखाद्या रोजगारामध्ये 183 किंवा अधिक दिवस रोजगारीत असेल तर तो या UPSC अंतर्गत रोजगारीत आहे असं मानलं जातं. करंट वीकली स्टेटस आणि करंट डेली स्टेटस हाच महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. आता करंट डेली म्हणजे दैनंदिन स्थिती, करंट वीकली स्थिती म्हणजे याला आपण वर्तमान साप्ताहिक स्थिती असं म्हणतो. वर्तमान साप्ताहिक स्थिती या दोन्ही मधला घटक लक्षात येतोय का? या दोन्हीसाठीचा जो टाइम फ्रेम कन्सिडर केला जातो, टाइम फ्रेम म्हणजे कसं? UPSC साठी 365 दिवसांचा कन्सिडर होतो. तसं करंट डेली स्टेटस आणि करंट वीकली स्टेटस साठीचा जो टाइम फ्रेम कन्सिडर होतो तर तो कितीचा होतो? 7 दिवसाचा. जरी करंट डेली स्टेटस असेल तर तो 7 दिवसाचा टाइम फ्रेम त्या ठिकाणी कन्सिडर केला जातो. आणि आता मुद्दा काय येतो? करंट वीकली स्टेटस मध्ये काय असतं? 7 दिवसामध्ये कोणताही एक दिवस घ्या आणि त्या एका दिवसात जर किमान 1 तास कामावर असणं तर त्याला करंट वीकली स्टेटसनं रोजगारीत आहे असं म्हटलं जातं. आणि करंट डेली स्टेटसनं काय म्हटलं जातं? 7 दिवसामध्ये दररोज किमान 4 तास काम करणं आवश्यक आहे. मग या दोन्हीमधून
कोणतं स्थिती महत्त्वाची की ज्याच्यातून बेरोजगारीचं खरं आकलन होईल, तर तुम्हाला ऑब्व्हियसली लक्षात घ्या, 7 दिवसातल्या एका दिवसात जर 1 तास काम करणं म्हणजे करंट विकली स्टेटसने रोजगारीत म्हणतोय, तर याच्यापेक्षा 7 दिवसात दररोज किमान 4 तास काम केलं तर तो रोजगारीत. म्हणजे CDS पद्धतीनं जे बेरोजगारीचं मापन केलं तर हे महत्त्वाचं ठरतं. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला मुद्दा लक्षात आला का, पॉईंट लक्षात आला का. करंट विकली स्टेटस 7 दिवसातील कोणत्याही एका दिवसात किमान 1 तास कामावर असणं आणि करंट डेली स्टेटस 7 दिवसात दररोज किमान 4 तास काम करणं आवश्यक. पुढचा प्रश्न आहे, संयुक्त भांडवलावर आधारित भारतीयाद्वारे संचलित पहिली बँक 1881 मध्ये स्थापन झालेली अवध कमर्शियल बँक होती. योग्य पर्याय निवडायला सांगितलंय, डेफिनेटली बरोबर आहे. लाला हरकिशन लाल यांनी 1894 मध्ये स्थापन केलेली पंजाब नॅशनल बँक ही संपूर्णपणे भारताच्या मालकीची भारतातली पहिली बँक होय. डेफिनेटली हे सुद्धा विधान बरोबर आहे. स्ट्रेट फॉरवर्ड विधान आहे, लक्षात येते का. अवध कमर्शियल बँक आणि पंजाब नॅशनल बँक. पुढचा प्रश्न आहे, लिंग असमानता निर्देशांक म्हणजे जेंडर इनइक्वेलिटी इंडेक्स बाबत खालील विधानातून योग्य पर्याय निवडा असं म्हटले. UNDP द्वारे 1995 पासून प्रकाशित केला जातो. आता जेंडर इनइक्वेलिटी इंडेक्स 1995 पासून प्रकाशित केला जातोय का, नाही. मग कधीपासून केला जातोय, 2010. याचा अर्थ पहिलं विधान हे चुकीचं आहे, चुकीचं आहे. या निर्देशकाची किंमत 0 ते 1 दरम्यान असते, हे डेफिनेटली बरोबर आहे. जेंडर इनइक्वेलिटी इंडेक्स 2010, 1995 नाही. तुम्हाला असं विचारलं HPI ह्युमन पॉवर्टी इंडेक्स, ओके, ह्युमन पॉवर्टी इंडेक्स HPI म्हणतोय मी, ह्युमन पॉवर्टी इंडेक्स म्हणजे मानवी दारिद्र्य निर्देशांक, हा कधीपासून प्रकाशित केला जातो, कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. ऑप्शन आहेत तुम्हाला 1995, ऑप्शन दुसरा आहे 1997, तिसरा ऑप्शन आहे 2010 आणि चौथा ऑप्शन आहे 2014. काय म्हणतोय मी, HPI ह्युमन पॉवर्टी इंडेक्स हा केव्हापासून प्रकाशित केला जातोय, कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. केव्हापासून, सुरुवात कधी केली, 95, 97, 2010, 2014. मानवी दारिद्र्य निर्देशांक कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. पुढचा प्रश्न आहे, 4 विधानं दिली त्याने अयोग्य पर्याय निवडा असं म्हटले. राष्ट्रीय उत्पन्न समिती स्वातंत्र्यानंतर 4 ऑगस्ट 1948 रोजी PC महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली. आता राष्ट्रीय उत्पन्न समिती आणि राष्ट्रीय नियोजन समिती यामध्ये गफलत करू नका. राष्ट्रीय उत्पन्न समिती 4 ऑगस्ट 1948 आहे का, नाही. MPSC याच्यावर बऱ्याच वेळा कन्फ्यूज केले. ही आहे 4 ऑगस्ट 1949, 48 नाही, म्हणून पहिलं विधान चुकीचं आहे. PC महालनोबिस अध्यक्ष होते, हे बरोबर आहे, फक्त तारीख चुकले. 1948च्या ऐवजी 1949 असतं तर पहिलं विधान बरोबर ठरलं असतं. DR गाडगीळ, डॉक्टर FK आर्वीराव हे सदस्य होते, बरोबर आहे. या समितीनं पहिला अहवाल दिला 1951 मध्ये, बरोबर आहे. कोणतं आधारभूत वर्ष होतं त्यावेळी, 1948-49. या समितीचा अंतिम अहवाल कधी देण्यात आला, अंतिम अहवाल या समितीनं, तो अंतिम अहवाल होता 1954 मध्ये, 1954 मध्ये. आता या समितीनं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी 2 महत्त्वाच्या घटक सांगितले. एक म्हणजे निव्वळ उत्पन्न पद्धती आणि निव्वळ उत्पादन पद्धती, निव्वळ उत्पन्न पद्धती आणि निव्वळ उत्पादन पद्धती, ह्या 2 पद्धती सुचवल्या. ओके, इन्कम मेथड आणि प्रोडक्शन मेथड असं आपण म्हणतो, ह्या 2 सांगितलं. या समितीनं दिलेल्या शिफारशीनुसारच राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण म्हणतो आपण, NSO नंतर झालं, पण NSO सुरुवातीला स्थापन झालं, किंवा CSO जो स्थापन झालं, केंद्रीय सांख्यिकी संघटन, हे स्थापन करण्याची शिफारस कोणी केली होती, या समितीनंच केलेली होती. मुद्दा लक्षात आला का. म्हणजे 4 ऑगस्ट 1949 राष्ट्रीय उत्पन्न समिती, अध्यक्ष होते PC महालनोबिस, सदस्य 2 आहेत, DR गाडगीळ आणि FK आर्वीराव, ही 2 सदस्य. पहिला अहवाल 1951, अंतिम अहवाल 1954. या समितीनं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी 2 महत्त्वाच्या पद्धती सुचवल्या, निव्वळ उत्पादन पद्धत, निव्वळ उत्पन्न पद्धत म्हणजे प्रोडक्शन मेथड आणि इन्कम मेथड. NSO आणि CSO स्थापन करण्याची शिफारस सुद्धा या समितीनं केलेली पाहायला मिळते. पुढचा प्रश्न आहे, 1934 साली M विश्वेश्वरय्या यांनी कोणत्या प्रमुख ग्रंथामध्ये भारतासाठी नियोजनाची संकल्पना मांडली. भारतासाठी नियोजनाची संकल्पना M विश्वेश्वरय्या यांचा ग्रंथ कोणता. ऑब्व्हियसली याचं उत्तर काय असलं पाहिजे,
प्लॅन्ड इकॉनॉमी फॉर इंडिया, प्लॅन्ड इकॉनॉमी फॉर इंडिया या ग्रंथामध्ये त्यांनी संकल्पना मांडली. एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स असं म्हटलं तर रानडे, न्यायमूर्ती रानडे यांचा तो ग्रंथ आहे. हे लक्षात राहू द्या, न्यायमूर्ती रानडे, एसेज ऑन इंडियन इकॉनॉमी. ठीक आहे, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. पण प्लॅन्ड इकॉनॉमी फॉर इंडिया म्हटलं एम विश्वेश्वरय्या. पुढचा प्रश्न आहे, नियोजन मंडळाचे पहिले उपाध्यक्ष गुलजारीलाल नंदा. अध्यक्ष कोण होते? पंतप्रधान, म्हणजे आपले जे पंडित जवाहरलाल नेहरू होते ते. ओके. चौथ्या पंचवार्षिक योजनेचा आराखडा कोणी तयार केला किंवा पाचव्या पंचवार्षिक योजनेचा आराखडा कोणी तयार केला, तुम्हाला कसे विचारलं जाईल त्याच्यावर तुमचं लक्ष आलं पाहिजे. चौथी पंचवार्षिक योजना म्हणजे धनंजयराव गाडगीळ. ओके. पुढचा प्रश्न आहे, 11व्या योजनेदरम्यान किती कोटी रोजगाराच्या नवी संधी निर्माण करण्याचं लक्ष ठेवण्यात आलं होतं? 11वी योजना म्हणजे 5.8 कोटी. ओके. पुढचा प्रश्न आहे, केंद्र व राज्य यांना एकाच वेळेस वस्तू व सेवांची आकारणी व संकलन करण्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार मिळतो? केंद्र व राज्य यांना वस्तू व सेवांची आकारणी करण्याचे एकाच वेळेस 246A हे आर्टिकल आहे. पुढचा प्रश्न आहे, दुसऱ्या योजनेत खालीलपैकी कोणत्या ठिकाणी खत कारखाने निर्माण केले गेले? दुसरी योजना म्हणजे 1956 ते 1961 हा कालावधी. आणि या कालावधीमध्ये जसं पोलाद कारखाने किंवा इतर जे निर्माण झालं त्यामध्ये खत कारखाने कोणत्या ठिकाणी निर्माण करण्यात आले? आता बिलासपूर, नानगल, दुर्गापूर आणि रूरकेला असं दिलेलं आहे. ओके. तर याच्यामध्ये दोन महत्त्वाचे येतात, एक म्हणजे नानगल आणि दुसरं म्हणजे रूरकेला. म्हणजे 2 आणि 4 हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. नानगल आणि रूरकेला. काय म्हणतोय आपण? खत कारखाने. तुम्हाला पोलाद कारखाने किंवा असं काय विचारलंय का? नाही, डायरेक्टली विचारले खत कारखाने म्हटलं तर नानगल आणि रूरकेला या 2 ठिकाणी निर्माण करण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या 2000 सालच्या लोकसंख्या विषयक धोरणाचे दीर्घकालीन उद्दिष्ट कोणते होते? गर्भनिरोधक उपायांच्या विस्तारासाठी स्वास्थ्य व मूलभूत संरचनेचा विकास करणं, 2010 पर्यंत एकूण जननदर 0वर आणणं, 2045 पर्यंत स्थिर लोकसंख्येच्या उद्देशाची प्राप्ती करणं आणि मुलींचं विवाहाचं वय 21 वर्ष करणं. ABCD केवळ C आणि 2000 वरीलपैकी सर. 2000चं लोकसंख्या धोरण तुम्हाला विचारलंय काय? दीर्घकालीन उद्दिष्ट. तुम्हाला अल्पकालीन, मध्यमकालीन विचारलंय का? हम दो हमारे दो हे कोणत्या उद्दिष्टामध्ये येणार? हम दो हमारे दो म्हणजे हे अल्पकालीन उद्दिष्टामध्ये येतं, मध्यमकालीनमध्ये येतं का दीर्घकालीन? हम दो हमारे दो म्हणजे हे मध्यमकालीन उद्दिष्टामध्ये येणारा घटक आहे. म्हणजे प्रत्येक जोडप्याला 2 मुलं यासाठी प्रोत्साहन देणं हे मध्यमकालीन उद्दिष्ट होतं. तुम्हाला विचारले दीर्घकालीन म्हटलं तर 2045 पर्यंत स्थिर लोकसंख्येची प्राप्ती करणं हे महत्त्वाचं उद्दिष्ट होतं. म्हणजे केवळ C हे तुमचं करेक्ट असणार आहे. आणि अल्पकालीन उद्दिष्ट काय होतं मग? अल्पकालीन होतं की संतती नियमनासाठी जे लागणारी साधनं आहे, आवश्यक साधनं त्याचा पुरवठा करणं किंवा ज्या आरोग्याच्या पायाभूत सुविधा असतील तर त्याचा सुविधा पुरवणं हे काय होतं त्यामध्ये अल्पकालीन उद्दिष्टामध्ये तुम्हाला बघायला मिळतं. हा मुद्दा महत्त्वाचा. ओके. मग ह्या लोकसंख्या धोरणानं काही इतर शिफारशी सुद्धा केल्या होत्या, जसं की 14 वर्षापर्यंतच्या मुलामुलींना 14 वर्षापर्यंतच्या ठीक आहे मुलामुलींना प्राथमिक शिक्षण जे सक्तीचं आणि मोफत दिलं पाहिजे. त्यानंतर प्रसूती बाबतीमध्ये घटक सांगितला होता की संस्थात्मक प्रसूती किती टक्के? 80% पेक्षा जास्त प्रसूती ह्या संस्थात्मक झाल्या पाहिजेत आणि 100% एवढ्या प्रसूती प्रशिक्षित व्यक्तीच्या हातून झाल्या पाहिजेत. म्हणजे संस्थात्मक प्रसूती 100% म्हटलेलं नाही आहे या धोरणामध्ये. म्हणजे लक्षात येतंय का? 80% पेक्षा जास्त प्रसूती संस्थात्मक पद्धतीनं व 100% प्रसूती प्रशिक्षित व्यक्तीच्या उपस्थितीत झाल्या पाहिजेत. हे त्याच्यामध्ये आयोगानं आतापर्यंत कम्प्युज केलेल्या घटकामध्ये येतं. म्हणजे 2000चं लोकसंख्या धोरण हे तुम्हाला पूर्व मेन्स कुठं ना कुठं बऱ्याच वेळा विचारला जातो असा हा टॉपिक आहे.